जर हे चित्र असंच कायम राहिलं आणि जर महाविकास आघाडीनं मुसंडी मारली तर विधानसभेची राजकीय गणितं कशी असतील? ही निश्चितपणे बदललेली असतील, पूर्णपणे ती समीकरणं बदललेली असतील. सर्वसाधारणपणे एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रामध्ये चित्र वेगळं असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तोच आपला ट्रेंड दिसतोय. फक्त त्याची जी तीव्रता आहे ती तीव्रतेची जी झळ आहे ती भारतीय जनता पक्षाला अधिक बसताना आपल्याला दिसते. आणि त्याची कारणं मगाशी जी आपण ढोबळ मनानं पाहिली ती म्हणजे ग्रामीण भागातला असंतोष, उमेदवार निवडण्याकरता जो विलंब झाला तो, तिन्ही पक्षांचा ताळमेळ आणि अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये हे जे राजकीय आयाराम गयाराम संस्कृती आली त्याविषयीची असलेली एक प्रकारची नाराजी, पक्ष केडर त्यामुळे झटून काम करताना काही तिघांचं एकत्र येऊन दिसलं नाही, हे सगळं आहे. पण आत्ता आपण जे बोलत होतो ते ही जी घट आहे ती घट भरून कुठून निघणार, तर ती घट विनोदजी आपल्याला बिहारमध्ये 39 पैकी 31 जागा भारतीय जनता पक्ष आणि NDA म्हणजे नितीश कुमार यांना मिळताना दिसत आहेत. लक्षात घ्या, हे एक असं राज्य आहे की जिकडे भारतीय जनता पक्षाला स्वबळावर कधीही सत्ता स्थापन करता आलेली नव्हती. जेव्हा जेव्हा ते सत्तेत आले तेव्हा ते सत्तेत आले, विरोधी पक्षात बसले आणि अलीकडच्या काळात विरोधी पक्षातून पुन्हा नितीश कुमार यांना तेजस्वी यादव यांच्यापासून दूर करून सत्तेवर आलेले होते. लोकसभेत त्यांना 22 जागा मागच्या वेळी मिळालेल्या होत्या, 17 जागा मिळाल्या होत्या, माफ करा. आणि 2014 साली 22 जागा मिळाल्या होत्या, 5 जागा मागच्या वेळी कमी झाल्या होत्या. त्यामुळे जर त्यांना 17पेक्षा जास्त जागा आत्ता ज्या मिळताना दिसत आहेत, त्यामुळे एक प्रकारे बिहारने भारतीय जनता पक्षाला हात दिला असं आपल्याला निश्चित म्हणता येईल. आता एक ताजी ब्रेकिंग न्यूज समोर येते. भाजप 35 जागांवर उत्तर प्रदेशात पुढे आहे तर 32 जागांवर सपानं मुसंडी मारली आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस सुद्धा 8 जागांवर आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात भाजपचा रथ सपानं रोखल्याचं किमान कलांमध्ये तरी दिसतंय. अजूनही निकाल येणं बाकी आहे. मात्र सुरुवातीचे कल पाहिले तर 35 जागांवर भाजप पुढे आहे, 32 जागांवर समाजवादी पार्टी पुढे आहे आणि 8 जागांवर काँग्रेसनं मुसंडी मारलेली आहे. 62 जागा गेल्या वेळेला, ही निवडणूक आयोगाची माहिती आहे. भाजप 35 जागांवर पुढे आहे तर सपा 34 जागांवर पुढे आहे आणि काँग्रेसही 8 जागांवर आघाडीवर आहे. गेल्या वेळेला भाजपला तिथून 80 पैकी 62 जागा मिळाल्या होत्या आणि त्या तुलनेत 35 जागांवर आत्ता त्यांचे उमेदवार पुढे आहेत. सपा गेल्या निवडणुकीत सपाने आणि बसपाने सपाटून मार खाल्ला होता, पण आत्ता पुन्हा एकदा मुसंडी मारताना दिसतंय सपा. विधानसभा ज्या या मधल्या काळात झाल्या त्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा सपानं बऱ्यापैकी यश संपादन केलं होतं. एक प्रकारे सपा गेल्या काही दिवसातल्या त्यांच्यातल्या आपापसातल्या सुंदोपसुंदीतून बाहेर येऊन बऱ्यापैकी यश मिळवताना दिसतोय. अखिलेश यादवांच्या नेतृत्वाचं हे यश म्हणायचंय का? निश्चितपणे की ज्या पक्षाला 2 आकडी संख्या सुद्धा मागच्या वेळेला लोकसभेत गाठता आलेली नव्हती, त्या पक्षाला जर आत्ता या क्षणाला 30 पेक्षा अधिक जागा एकट्या उत्तर प्रदेशातून मिळत असतील तर त्याची 3 मी हे म्हणेन की एक प्रकारे समाजवादी पक्ष जे MY कॉम्बिनेशनवर चालतं, म्हणजे मुस्लिम आणि यादव या मतदानांवर चालतं, त्या ठिकाणी ते कॉम्बिनेशन चाललेलं आहे. दुसरी गोष्ट, जी 6 ते 7% मतं सर्वसाधारणपणे मायावती तिकडे आत्तापर्यंत मागच्या निवडणुकीत घेत आलेल्या होत्या, ती मतं निश्चितपणे ही भारतीय जनता पक्षाकडे वळण्यात त्यांना अपयश आलं आणि ती मतं ही सपाकडे जाताना आपल्याला दिसतात. ही एक अत्यंत भारतीय जनता पक्षासाठी एक काय म्हणू आपण ज्याला चिंतेची बाब म्हणा, ही एक गोष्ट आहे. आणि सत्तेचा मार्ग, दिल्लीच्या सत्तेचा मार्ग हा काल, आज आणि उद्याही उत्तर प्रदेशातूनच जातो. त्यामुळे ज्याचं उत्तर प्रदेशावर राज्य त्याचं देशावर राज्य. आत्ता तरी त्या उत्तर प्रदेशावर दोघांची अतिशय ज्याला आपण काय म्हणू कडवट अशी लढाई चालू आहे.